हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत तव्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत। जर आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला प्रश्न पडतो की कोणता तवा घ्यावा, ॲल्युमिनियमचा घ्यावा की हार्ड एनोडाईजचा घ्यावा की नॉनस्टिकचा घ्यावा। सो सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण इथे 4 वेगवेगळे तवे घेतलेले आहेत, नॉनस्टिक, हार्ड एनोडाइज, ॲल्युमिनियम आणि लोखंडाचा तवा। तर या प्रत्येक तव्यामधून काही घटक रिलीज होत असतात आणि ते आपल्या चपातीमध्ये मिसळले जातात, त्यामुळे प्रत्येक चपातीची पौष्टिकता आणि चव वेगवेगळी असते। कोणत्या तव्यामध्ये चपाती कशी भाजायची आणि कोणता तवा आपल्या रोजच्या वापरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, सो तुमचं कन्फ्युजन दूर होईल। चला तर मग आपण तव्यांची माहिती जाणून घेऊया। हा आहे ॲल्युमिनियम तवा। हा लाईट वेट असतो आणि याला क्लीन करायला जास्त मेहनत लागते। हा तवा तुम्हाला ऑनलाईन किंवा जवळच्या मार्केटमध्ये पण सहज उपलब्ध असतो। ह्या तवा जर तुम्ही रोज वापरत असाल तर तुमच्या फॅमिलीला फायदे तर नाही, जास्त तोटेच मिळतात। हा आहे हार्ड एनोडाइज तवा। हा पण ॲल्युमिनियमचाच बनलेला असतो आणि वापरायला लाईट वेट आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही जास्त जर रोज वापरत असाल तर तेलामुळे हा खराब होऊन आपण जास्त मेहनत करतो, त्यामुळे ह्याला स्क्रॅचेस येतात। हा आहे नॉनस्टिकचा तवा। ह्याला तुम्ही डोसा तवा पण बोलू शकता आणि हा पण लाईट वेट आहे यूज करण्यासाठी। तुम्हाला दिसत असेल याला घासून घासून याचं बाजूचं सगळं कोटिंग निघालेलं आहे, सो त्यामुळे हा तवा आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे आणि रोजच्या वापरासाठी तर अजिबात चांगला नाही आहे। याचे खूप तोटेच होतात आपल्या फॅमिलीसाठी। हा आहे लोखंडाचा तवा आणि सगळ्यांनाच माहीत आहे लोखंडामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं। हा थोडा हेवी आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही हा नवीन तवा घेत असाल तर याला हँडल असलेला तवा तुम्ही प्रेफर करा, तो कॅरी करायला बरा पडतो। सो ह्यामध्ये खूप प्रमाणात आपल्या शरीराला लोह मिळतं, त्यामुळे हा तवा रोजच्या वापरासाठी अतिउत्तम आहे। सो आपण या 4 तव्यांची अशी माहिती बघितलेली आहे। सो आता आपण ह्या तव्यांवरती चपाती कशी भाजली जाते हे पण आपण बघणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला चपाती कशी लाटायची हे पण सांगणार आहे। सर्वप्रथम हे पीठ भिजवलेलं आहे, त्याला मी थोडंसं परत एकदा मळून घेत आहे, थोडासा तेलाचा हात घेऊन। आता आपलं हे मळून झालेलं आहे। आता आपण गोळे करून घेणार आहोत। हे बघा, एक गोळा पिठात बुडून पुरी एवढा आकाराचा लाटून घ्यायचा आहे आणि याला तेल छानपैकी लावायचं आहे आतून आणि थोडी पिठी पण लावायची आहे तेलावरती, जेणेकरून आपली चपाती मऊ राहील। पूर्ण दिवसभर ही अशी चपाती तुम्ही केली तर मऊ राहते आणि याच्या कडा पूर्ण अशा पॅक करून घ्यायच्या आहेत आणि परत एकदा पिठामध्ये बुडून घ्यायची आहे। आता आपण दिसत असेल तुम्हाला अशी समोरून लाटायची आहे चपाती आणि आपण ही चपाती 4 घडीची करत आहोत, त्यामुळे तुमच्या चपातीला पदर पण छान सुटतात आणि दिवसभर ठेवली तरी ती मऊ राहते। सो अशी ही चपाती आपली आणि हलक्या हाताने लाटायची आहे चपाती, जास्त जोर लावून लाटायची नाही आहे। हे बघा, छान आपली चपाती अशी लाटून झालेली आहे। आता आपण ती भाजून घेणार आहोत। तवा आपण फर्स्ट हार्ड एनोडाइज तवा आपण ठेवलेला आहे, त्यावर आपण कशी चपाती भाजते बघणार आहोत। हा पण तवा ॲल्युमिनियमपासूनच बनलेला असतो, त्यामुळे ह्याला वरती कोटिंग याचं टिकाऊ आणि कठीण बनवण्यासाठी यावर खूप साऱ्या रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात, त्यामुळे हा तवा
जी कोटिंग असते ती काही ना काही प्रमाणात आपल्या पदार्थात मिसळली जाते आणि ते आपल्या आरोग्याला अजिबात चांगले नसतं. हा तवा जर तुम्ही रोज वापरत असाल तर रोज वापरून ह्याला तेलाचे डाग पडतात आणि आपण जोर देऊन घासणीने घासतो, त्यामुळे ह्याच्यावरचं जे कोटिंग असतं थोड्याफार प्रमाणात तरी आपल्या पदार्थात मिसळलं जातं. तुम्हाला दिसत असेल आपली चपाती अशी टम्म फुगलेली आहे आणि सगळीकडून छान भाजली गेलेली आहे. सो हा तवा लगेच गरम पण होतो आणि लगेच थंड पण होतो. हे बघा, तुम्हाला दिसत असेल चपाती आपली छान सगळीकडून भाजली जात आहे. पण रोजच्या वापरासाठी म्हणाल तर हा तवा अजिबात चांगला नाही आहे. कधीतरी तुम्ही हा तवा वापरू शकता. हे बघा, आपली चपाती ही छान अशी सर्व बाजूंनी भाजली गेलेली आहे. आता आपण दुसरा तवा ॲल्युमिनियमचा वापरणार आहोत. यासाठी आपण सर्वप्रथम याला ग्रीस करून घेणार आहोत तेलाने. पहिली चपाती जेव्हा आपण भाजतो ॲल्युमिनियमच्या तव्यात तेव्हा फर्स्ट चपातीला आपण तेलच लावायचं आहे, कारण की ह्या तव्यावरती चपाती चिकटते. सो हा तवा लगेच तापतो हलका असल्यामुळे आणि चपाती पण ह्या तव्यावरती छान होते. पण काही ना काही प्रमाणात ॲल्युमिनियम आपल्या शरीराला अजिबात चांगलं नसल्यामुळे हे या पदार्थात मिसळलं जातं आणि ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. आणि ह्या तव्यावरची चपाती तुम्हाला दिसत असेल किती पांढरी शुभ्र होते आणि सगळीकडून एकसारखी भाजली जाते. हे बघा, ह्या तव्यावरची पण चपाती अशी टम्म फुगलेली आहे आणि दिवसभर ही चपाती पण मऊ राहते. पण मी सजेस्ट करेन हा तवा तुम्ही रोजच्या वापरासाठी अजिबात वापरू नका. हे बघा, आपली चपाती चटकन भाजून झालेली आहे. ह्या तव्यामुळे अनेक विकार होण्याची शक्यता असते. सो हा तवा न वापरलेलाच बरा. आता आपण नॉनस्टिकच्या तव्यावर चपाती भाजून पाहणार आहोत. ह्याला तुम्ही डोसा तवा पण बोलू शकता. हा प्रॉपर नॉनस्टिक कोटिंगचा बनवलेला असतो. ह्यातली चपाती अजिबात चिकटत नाही, त्यामुळे याला ग्रीस करायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही मगाशी बघितला हार्ड एनोडाइज आणि नॉनस्टिक तवा जवळपास सेमच असतात, जास्त काही फरक नाही या दोघांमध्ये. ह्याचं बघू शकता तुम्ही कोटिंग रोज जर वापरला तर हे घासून घासून पूर्ण कोटिंग निघत असतं आणि ते काही ना काही प्रमाणात आपल्या पदार्थामध्ये मिसळलं जातं. सो मी सजेस्ट करेन हा तवा पण आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे आणि न वापरलेलाच बरा. याचे तोटे खूप आहेत. सो ह्याच्यावर पण चपाती आपली छान फुगलेली आहे आणि दिवसभर ही चपाती पण मऊ राहते. आणि ह्या तव्यावरती भाकरी आणि नॉनस्टिकच्या तव्यावरती भाकरी अजिबात होत नाही, त्यामुळे आपला तवा जास्त खराब होतो आणि आपण जास्त जोर देऊन घासल्यामुळे ह्याचं कोटिंग निघतं. सो मी सजेस्ट करेन हा पण तवा तुम्ही रोज वापरू नका. ह्याच्यावरची चपाती पण बघा छान भाजलेली आहे. आता लास्ट आपण तवा लोखंडाचा घेणार आहोत. लोखंडाच्या तव्यामध्ये बनवलेलं अन्न आपल्या मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे असं पूर्वीपासून बोलले गेलेलं आहे. आणि ह्यामध्ये जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा त्यातले न्यूट्रिशन टिकून राहतात आणि ते आपल्या शरीरात गेल्यावरती आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आणि हिमोग्लोबिन वाढल्यामुळे आपले बरेचसे आजार किंवा आपल्याला थकवा वगैरे येत असेल तर ते आपल्या शरीरात लोह गेल्यामुळे तो जाणवत नाही. सो ह्या तव्यावरती तुम्ही भाकरी पण छानपैकी करू शकता. हा तव्याला पहिले तेलाने ग्रीस करायचं असतं, कारण की हा तवा थोडा जाड असल्यामुळे तापायला वेळ लागतो, पण एकदा तापला की याच्यावरती छान चपात्या भाजल्या जातात. पण हा तवा एवढा जड असूनसुद्धा
ह्यामध्ये चपाती आपली मध्ये लवकर करपते, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, चपाती तर छान होतेच याच्यावरती, पण मध्ये करपल्यामुळे आपल्याला ही सारखी सारखी अशी फिरवावी लागते चपाती तुम्हाला. आणि ह्या चपातीवरती डाग पण लगेच पडतात. पण ह्याच तव्यातली चपाती इतकी पौष्टिक लागते आणि याची चव पण एकदम वेगळी लागते. असं वाटतं आपण चुलीवरती जेवण बनवलं आहे. हे बघा, अशी फिरून फिरून भाजवावी लागते, कारण की मध्येच मग ती करपली जाते. आणि ही छानपैकी अशी भाजली आपली चपाती. तर मी सजेस्ट करेन, रोजच्या वापरासाठी लोखंडाचा तवा हा बेस्ट आहे, तर तुम्ही हाच वापरा. सो अशा पद्धतीने ह्या 4ही तव्यांवरच्या आपल्या चपात्या रेडी आहेत. ह्या बघा, कळून येत नाही आहे कुठल्या याच्यावरती कुठली चपाती आहे, पण इतक्या छान चपात्या आणि इतक्या मऊसूत झालेल्या आहेत. मला शक्य होईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला विचारू शकता. हे बघा, चपाती आपली किती मऊ झालेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. अशा या चपात्या पूर्ण दिवसभर आपल्या मऊ राहू शकतात. सो कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा. टिल देन टेक केअर, बाय.